मी रमा खरात तुमचं माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण आलेलो आहे तो मच्छिंद्रनाथ चिंचोली, हा गावाचं नावच आहे मच्छिंद्रनाथ चिंचोली। आणि आपण या आईला भेटणार आहेत। आई आज काय सांगणार आपण ते ऐकूया, जे त्यांच्या गावामध्ये जी रिअल घटना घडलेली आहे, म्हणजे पूर्वजांची घडलेली आहे ती का म्हणजे सांगणार आहेत त्या। तर आपण काय बोलतात ते ऐकूया। तुमचं गाव कोणतं? चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। मी पण जालना जिल्ह्याचीच आहे। आज मी चिंचोलीमध्ये आलेले आहे। आज आपण या आईच्या तोंडातून ऐकूया ते सत्य बोलतात ती घटना। सांगा आई, काय झालं तुमच्या इकडे? काही नाही, गोरखनाथ मच्छिंद्रनाथ आमच्या गावात आहे। तुमच्या गावाचं नावच मच्छिंद्रनाथ चिंचोली आहे ना? चिंचोली, हा। गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ तुमच्या गावात असणारच ना? हा। मग मच्छिंद्रनाथाला गावात जागा पास पडली आणि पास पडली नाही ते गावात, म्हणजे राहायला काहीतरी नाही, झालेलं त्या दोघांना। हा, त्याच्या म्हणजे त्याला जागाच ते सोचित होते कुठं राहायचंय आपल्याला म्हणून। मग त्याला गावात जागा पास पडली तर तिथं त्याचं देऊळ बांधलेलं आहे। मच्छिंद्रनाथाचं मच्छिंद्रनाथाचं बघितलं मी, खूप मोठं देऊळ आहे। हा, आणि गोरखनाथाला गावात नाही जागा पास पडली, म्हणजे ते कोणत्याच कुठेच ते गावामध्ये नाही येत। हा, ते वावरात, कारण की त्यांच्या अंगावर स्त्रियांची सावली सावलीच पण नाही नसून पडली। आहे, हा। मग त्याला तिथं जागा पास पडली, मग तिथं मंदिर बांधलं गाववाल्यानं गोरखनाथाचं। आणि मंदिर बांधलं, मग तिथं जायचं, सारं गाव जातंय एकादशीच्या याला उपासायला। तिथं मग नेतेत, खातेत, पितेत, फरवाळीचं याचं नेतेत, चहा पाणी लोक, वावराच्या वाटाचे पण लोक वाटानं चहा पाणी करतेत, पेतेत, खातेत चहा पाणी। आणि ही पण घटना घडलेली ना, समज तिथे टेकडी म्हणतात गोरखनाथाची टेकडी, मोठं टेकाड आहे, तिथं कडाया पण आहेत 7। आम्ही ऐकलं होतं की तिथल्या 7 कडाया ते डोंगर आहे, तो पलटी पाडलेला काहीतरी आहे ना असं? आहे ना। मग तिथं समजा तिथं 7 कडाया आहेत, पण ते काढायला जर गेले तर ते भुंगे मोठाला भुंगा होतोय, अरे बापरे, आणि मागं पळत येत, मग त्याला कोणी काढू शकत नाही। म्हणजे सर्वांना माहिती तिथं आहे? हा, साऱ्या गावालाच माहिती, सगळ्या गावाला माहिती, गावालाच माहिती आहे। हा, पण कोणी काढायला गेलं तर ते भुंगे पाठीमागे लागले। हा, गेलते लोक काढायला, बरेच लोक गेले होते। बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले ते यांना काढण्याचे, धनाला काढायचे, पण ते मोठ्याला भुंगा मागला, मोठ्याला एवढ्याला भुंगे मागे लागते, मग कुणाची काही हिंमतच होत नाहीये। आणि भरपूर जणांनी प्रयत्न केला, त्याला असं बोलतात आई की त्या टेकडीहून त्याला खाली फेकण्यात आलं। ते म्हणजे गायरानाची जमीन आहे सरकारची। हा, मग असाच आमच्याच गावातला माणूस ते गायरानाची जमीन काढायला गेला, तर पहिलंच नांगराचं तास आणलं, पहिलं नांगराचं तास आणलं तर लगेच त्या गोरखनाथानं त्याला पाडून दिलं खाली। अरे बाप, म्हणजे वरती ते टेकडी खोदायला गेलते? टेकडीच्या खाली असं वावर असतंय ना थोडं, टेकडी नाही, टेकडीच्या खाली असते असं वावर, टेकडीला खेटून। पण त्या तितक्या राऊंड मध्ये त्या थांबून दिलं नाही, लगेच पहिलं तास आणलं नांगराचं की लगेच त्यानं काय केलं, ढकलून दिलं। तर मग ते अर्धवट म्हातारं होतं, गेलं गडबडत खाली, लगेच उठलं आणि मग ते नांगरच सोडून द्याला लागला, हाताला पायाला आपले जरसं थोडं, आणि मग ते नांगरच सोडून द्याला। ते अजूनही बी ते काढत नाही, तिथं कोणी जाऊ शकत नाही काढायला सुद्धा, चौकून सोड्याला राहत तिथं त्या टेकडीच्या भावताली। पुन्हा एक म्हातारा होते, ते हे करायचे, सरपणाची मोळे आणून इकायचे तिथून, म्हणजे लाकडं तिथं तोडायला जायचे। ते पडीत रान होतं ना, अच्छा, गायरान, हा, ते गायरान पडीतच होतं ना, मग तिथून आणायचे लाकडं लुकडं आणायचे आणि गावात आणून इकायचे ते त्याच्यावर त्यांचं पोट भरायचे। गवऱ्या आणायचे, काही भावताली येचून, काही एखादी मोळे आणायचे, मग ते इकायचे टिकायचे आणि हे करायचे। लेकरू बाळ नव्हतं? नाही, हाय तर लेकरं होती,
पण अशी गरिबी येते. लेख सुनाईने सांभाळलं नाही. लेकही मोठा कुठं होता, लहानच होता ना ते. त्याचं लग्नालाच नव्हते आले ते, तेव्हापासून ते मोळ्यात तेच काम करीत होते. ते याचं मुळी इकायची, गावऱ्या आणायच्या, त्याच हे करायच्या, त्याच कामात होते ते. मग एक रोज घटना घडली की त्या म्हातारीला लहान लेकरूच होऊन दिसलं. लहान लेकरू झालं, आंगळं टोपरं हे ते त्या म्हातारीला दिसलं. मग त्या म्हाताऱ्याकडे जर शिकलाम गेलेली होती ना गावऱ्या याचायला. मग ती म्हाताऱ्याकडे ती गेली म्हातारी आणि म्हणती की मला ती लेकरू दिसलंय म्हणे, लहानसं टोपरं आंगळं. पण तिथं कशाचं लेकरू आलंय? मग कोणी म्हणे जंगलामध्ये लेकरू कशाचं आलंय? मग ते बी साऱ्या गावालाच माहीत झालं, आपल्या राजवाड्याला झालं साऱ्याला माहीत की कसं की लहान लेकरू तिथून कुठं मग गोरखनाथच असन म्हणून असं. तर मग ते आहे ना ते पाहिलं तर तेव्हापासून मग दिसलं नाही काय नाही. पुन्हा एका माणसाला घटना घडली ती की त्याची भोळा साळा माणूस होता, पोर सावधाच होता ते जरा, पण भोळसर होतं जरा पोर. तर मग तिथं गेलं ते त्याची टेकडीवर. तिथं गेलं तर मग बसलेलं होतं. बसलं तर तिथं मग ते हे आलं गोसाई होऊन हातात अशी बगलात झोळी गिळी, हातात चिमटा आणि आलं त्याच्याकडं. म्हणे काय रे बाळा, कम बसला तू इथं? तर म्हणे काय नाही, असंच बसलोय म्हणे, काय नाही. चल म्हणे मग आपल्या तिकडं मंदिरात पोळ्याचं जेवण केलंय म्हणे, चल जेवायला. पोळ्याचं जेवण का पोळ्याचं? पोळ्या पुरणाच्या पोळ्या जेवण केलंय म्हणे, चल जेवायला तिथं. तर ते म्हणे नग मानला. पण ते एवढ्या टेकडीवर पूर्णाची बसाई आणि हे कसं काय घाबरला. म्हणे मग हे कसं काय म्हणतोय मला जेवायला चल. पण त्यानं नेलं, बळच नेलं. चल म्हणे. बळसर होतं थोडं. तर मग नेलं तर खरंच तिथं गरम गरम पोळ्याचं जेवण जेवला घेऊला देव. आणि मग गावात येऊन पुन्हा सांगलंच की मला गोसाई आला आणि त्यानं पुरणपोळीचं जेवण दिलंय. आणि म्हणे बरं मग तिथं कोणी नव्हतंय बी आणि नुसत्या पुरणपोळीचं तर जेवण केलं आणि गरम गरम होतं म्हणली. म्हणला मी जेवलो. पुन्हा पुढं आला एक वावर होतं, मग त्या वावरात मुगाचा टाईम होता तेव्हा, मुगाच्या शेंगा. मग गेला आणि ते शेंगा तोडायला लागला. मग मागं फिरून पाहतो पुन्हा ते गोसाई कुठं आहे म्हणून, तर लगे गडप बी झाला. अरे बापरे, असं झालं. तर मग आणि मग त्या कढायाचं काय झालं? तू कढायाचं उचलायला गेला होता ना कोणतरी? ते उचलायला गेले होते पण भुंगा लागत माग मोठा. पण ते दिसत होत्या का कढाया? कढाया का कढाया नाही दिसत, ते दिसत होते ते काढते त्याला दुसऱ्याला कोणाला. कोणी सांगितलेलं नेमकं तिथं कढाया आहेत म्हणून? असंच आता गावातच माहीत झालं ना. असतेच ना ते लोक काढणारे, धन काढणारे, हे करणारे, धन काढणार लोक असते. म्हणजे कोणी एकानेच सांगितलेलं का भरपूर जणांनी सांगितलं? नाही, भरपूर जणांनी सांगितले. म्हणजे सर आपल्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये सर्वांनाच माहिती की तिथं कढाया आहेत. पण ते काढायला गेलं की भुंगे मागं लागत, मग त्याला कोणीच काढू शकत नाही. मग आता हे नेमकं गोरक्षनाथ बाबाचं आहे का ते धनचं अलग आहे का गोरक्षनाथ बाबामुळेच त्याच्यात गोरक्षनाथ बाबाचं धन आहे? काय म्हणायचं आता ते धन समजा गोरखनाथाचंच असेल ना, पण ते हातच लावू देत, जमिनीलाच हात नाही लावू द्याला, तर ते धनाला हात लावू देतोय का? बरोबर ते नाही द्या. कारण की नांगर चालवायला गेलते तर लगेच त्या म्हाताऱ्याला ढकलून दिलेलं होतं. ढकलून दिलं होतं. असं बी होऊ शकतंय ना, असं बी होऊ शकतंय. आता ते डोंगर असल्यामुळे त्यांचा पाय सटकला असं त्यांनी ढकलून दिलं, याची काय गॅरंटी? तसं नाही, पाय नाही सटकला, काही नाही झालं, काहीच नाही. ते मुद्दाम ते ढकलून दिलं. तेच माणूस म्हणी ना, ते काय लांबचा नव्हता, आपलाच होता ते माणूस. आता गेलं मरून ते आता सांगणार आहे समजा. पण आपल्या गावाला साऱ्याला माहीतच आहे की इथं असं आहे म्हणून गोरखनाथाच्या टेकडीवर धन आहे, सारं आहे, पण ते काढू शकत नाही कोणी. आपण तिथं आता घरं झाले, गोरक्षनाथ बाबावर घरं झाले. ते महाराज लोकच राहतात ना. महाराज लोकच ना ते राहायला आहेत. पण त्याला आता ते त्याची सेवा करतात आणि सारंच करतात.
कारण की पहिलं होतं तर तिथं काय नसतं, गोरक्षनाथ बाबाचं एक टेकडीच तेवढंच होतं. होतं टेकडीच होती. आणि त्यांचं एक मंदिरच होतं. हा. आता बघितलं तर 4-5 घरं घरं आहेत. झाली घरं झालीत आता मंदिर वरती हा. टेकडीवर घरं झालेत. मग त्यांना ते पाया वगैरे खाणाऱ्या त्यांना कोण दिलं असेल लागलं? हा? त्यांना पाया ते घर बांधायला पाया तर खंडच लागला असेल ना. मग साधे पाया आपले खांदा- साधे केलेले आहेत. त्यांनी कुठं पायान घ्या खांद्याला आपले हे केलेले आहेत. पत्र्याचं असे शिडं मारलेले आहेत, पत्र्याचे. पण आता ते म्हणजे नादी पक्के घर नाही बांधलेले, पत्राचे पक्के शेड नाही बांधलेले. हा पक्के नाही तर ज्याला काढता येईल तेच काढते, असं कोणाला हातही लावू देत नाही दन ते. बापरे, हा भुंगे होऊन मागं लागत आहे. हे सत्य घटना आहे ना. सत्य घाट नाही, खोटी नाही काय आई नाही. काय खोटं सांगण्यासारख्या नाही येतं, खरी हा, घटना खरीच घडलेली आहे, त्यांच्या हा. गावामध्ये. हा. आणि हे सर्व त्यांचं जे म्हणजे त्यांना बी एवढं काही माहिती नाही, त्यांचे जे पूर्वज सांगतात म्हणजे सगळ्या गावच सांगते. हा, सगळ्या असं नाही गावालाच की माहित आहे. हा. सगळं सर्व गावालाच माहिती की तिथं आहे, पण नाही, पण आहे त्या पण. घटना आमच्या देखताच्याच आहेत ना. अच्छा, हा. असं असं. हा, पण ते आता ते त्या बाया त्या अंगातवाली होती, तिला काही जादूटवाना येत होता, ते काढू शकत होती. पण ते तेवढीलाच सापडलं होतं काय तर, बाकी कोणालाच नाही भेटलेलं तिला, भेटलं होतं. मग तिला घेऊन गेलेली. हा. हा, बिलीन माय म्हणे. अच्छा, मिलिंद माय घेऊन गेलेली. हा, बिलीन माय गेलेली घेऊन थोडं. पण त्याच्यावर मग पुन्हा ते ज्याच्या कोणी दैवात काय असलं त्यालाच भेटते. त्यालाच वाचता येते ना. हा, ज्याला ज्याच्या दैवात नाही त्याच्या पाठीमागे ते भुंगेच लागत येते, ते हातच नाही लावू देत. अजून किती बाकी राहिली. आणि ही सगळी सत्य घटना आहे, याच्यात काही खोटं नाही आहे. कारण की इथं समज गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ गावामध्ये आहेत आणि गोरक्षनाथ गावाच्या बाहेरच बाहेर. म्हणजे भरपूर आमच्या लांब आहे. वावरापाशीच आहे तर. आमचं तुमच्या वावर वावरापाशीच आहे म्हणजे ते तुमचं वावरच त्या शिवामध्ये पडतं. शिवाचंच आहे. आम्हाला नारळ फोडायची हेच नाही असं. ते जेव्हा नारळ फोडतात तेव्हाच ते हा. पुढे समज त्यांचं नांगर वगैरे काय काही असेल, असलं काही तरी धन चालतंय. वगैरे त्यांचं हा. पेरायचं असेल तेव्हाच ते पेरतात. हा. म्हणून तुम्हाला कशी वाटली? पोळ्याच्या टायमाला याच्या टायमाला आपल्याला ते काही रास पडली त्या टायमाला त्याच्या नावानंच फोडावं लागते नारळ. हा, नाहीतर तिथं खळखळ वाजते, हा, असं सर्वांचं हो. म्हणणं आहे. ते धनच आहे ना तिथं वाजायला, खळखळ म्हणजे धनच आहे. पण ते हात नाही लावू देत कोणाला. हात नाही लावलं, हात लावलं तर भुंगे येतात. भुंगे मोठाले मागे लागते. म्हणून मग कशी ते वाटली? कोणीच नाही काढीस समजा ते, कोणी हेच नाहीत करीत. ते पहिल्यानं पाहिलं त्यानं करू, पण ते जमतच नाही. ते भुंगे मागं लागत आहेत, त्या योगानं ते कोणी आता ते राहिलेच तसं आता. अच्छा, हो. चला, कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी नाहीये, घडलेली कहाणी ही. खरी कहाणी त्यांची खोटी नाही अभीती काही. आहे, कारण की त्यांच्यावर हे बितलेली खोटी नाहीये ही कहाणी. आपण आज चिंचोली या गावात आलेलो होतो. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू परत अशाच काहीतरी खबरीसोबत. बाय बाय.